मुंडेंनी पूजा करत हा पदभार स्वीकारलाय। याआधी पदभार स्वीकारणार नसल्याचं मुंडेंनी स्पष्ट केलं होतं। स्वतःच्याच निर्णयावरून पंकजा मुंडेंनी आता मात्र यू-टर्न घेतल्याचं दिसतंय। एकीकडे शासकीय दुखवटा आहे आणि तरी देखील पंकजा मुंडेंनी आज पदभार स्वीकारलाय। गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत। गणेश, आधी पदभार आज घेणार नाही असं जाहीर झालं होतं आणि आता अचानक पदभार स्वीकारावा लागला, काय अधिकची माहिती आहे? का नेमकं असं झालं? पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधन झाल्यामुळे 7 दिवसाचा दुखवटा आहे, त्यामुळे कुठलाही शासकीय कार्यक्रम घेणार नाही अशा पद्धतीचं ट्विट स्वतः पंकजा मुंडे यांनी केलं होतं। मात्र त्यानंतरून अचानकपणे त्या मंत्रालयामध्ये येऊन त्यांनी पदभार स्वीकारलेला पाहायला मिळतोय, कारण की गेल्या काही दिवसांपासून बीडचं प्रकरण सरपंचाच्या हत्येचं गाजत आहे आणि यातूनच कुठेतरी मीडियाला बगल देण्यासाठी पंकजा मुंडे यांनी अशा पद्धतीने पदभार स्वीकारला अशी देखील चर्चा सुरू झालेली पाहायला मिळते। तर दुसरीकडे पर्यावरणामध्ये आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे आणि याचा देखील फटका आहे तो सर्वसामान्य नागरिकांना बसतोय शारीरिकदृष्ट्या, आणि त्याच्यासाठीच कुठेतरी पंकजा मुंडे मीडियापासून कुठेतरी पळ काढतात का असा देखील प्रश्न आता निर्माण झालेला पाहायला मिळतोय। बिलकुल, धन्यवाद गणेश आपण दिलेल्या या माहितीसाठी। तर शासकीय दुखवटा असताना देखील पंकजा मुंडेंनी पदभार स्वीकारलेला आहे, त्यामुळे चर्चांना आता उधाण आलंय।